महाराष्ट्रामध्ये असलेले यूपी किंवा बिहारची जी माणसं आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारची माणसं आहेत, कामगार आहेत, प्रशासनामध्ये आहेत, आपले सेक्रेटरी पासून म्हणजे सेक्रेटरी लेवल पासून माणसं आहेत, राजकारणामध्ये आहेत आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार यांच्याशी थेट त्यांचे लागेबांधे आहेत. यांची ताकद, यांचा पैसा, यांचं बाहुबल याच्या पुढे तुम्ही किती पुरे पडणार आहात? मला असं वाटतं की ह्यांच्या सर्वांच्या शक्तीपेक्षा माझ्या महाराष्ट्रातली 10 कोटी मराठी जनता ही शक्ती खूप मोठी आहे. ती जर एकवटली ना तर हे काहीच करू शकणार नाहीत ना. आज महाराष्ट्रामधलं मराठी प्रशासन, मराठी पोलीस, बरं का, म्हणजे शासकीय अधिकारी सगळेच जेवढे मराठी आहेत, जेवढे तुमच्या विविध क्षेत्रांमधले जी मराठी लोक आहेत, पण त्यांना तसं वाटतं असं तुम्हाला वाटतं? आता वाटायला लागलंय. मला येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरनं 100% त्यांना वाटतंय. आता त्यातले काही जण असतील की ज्यांना हाणामाऱ्या नको असतील किंवा काही नको असतील. आता साधी गोष्ट आहे ना, मला काय हौस नाही त्या हाणामाऱ्या करायची किंवा. इथे हा प्रश्न मी विचारतो, हाणामाऱ्यांचा तुम्ही विषय काढला म्हणून बऱ्याच लोकांचं असं मत असतं की राज ठाकरेंचा मुद्दा बरोबर आहे पण मार्ग चुकीचा आहे. मार्ग सांगा मला तुम्ही. आम्ही पहिला मार्ग निवडला निवेदनाचा. आता त्याच्यातली सोपी भाषा जर समजत नसेल तर दुसरा मार्ग सांगा ना. तुम्ही पाट्यांबद्दल बोलताय, सगळ्याच गोष्टींबद्दल. मग आता ते मर्सिडीज बेंचच्या शाळेवरती झालं काय, त्या बाबतीत काय मुद्दा होता तुमचा? त्यांना अगोदर सांगितलं होतं की तिथे प्रत्येक शाळेमध्ये झेंडावंदन असतं 15 ऑगस्टला. तुम्ही मुलांना बोलवून तिकडे झेंडावंदन करायला पाहिजे. तुम्ही आजपर्यंत कधी केलं नाही, ते तुम्ही झेंडावंदन करावं. 15 ऑगस्ट आहे. निवेदन दिलं होतं अगोदर दिलं होतं निवेदन. करत नाही बोलले ते. आम्ही इथे यायचं, इथे लँड मिळवायची, इथे शाळा काढायच्या आणि याच देशाचा झेंडा आम्ही फडकवणार नाही म्हणून सांगायचं. आणि त्याच्यानंतर पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना मारणार आणि त्यांच्या कोणी कोणी काय करणार नाही तिकडे. पण या बाबतीत तुमच्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर केसेस, म्हणजे या संपूर्ण आंदोलनाच्या काळात धरपकड झाली, केसेस झाल्या. या पद्धतीने हे आंदोलन दबलं जाईल असं प्रशासनाला, सरकारला किंवा विरोधी पक्षाला वाटतं. तुमचं स्वतःचं या बाजूने काय मत आहे? नाही, मूर्खपणाच आहे. म्हणजे अशी आंदोलनं दबली जात नसतात आणि ती दबली जाणार नाही. आणि हे मराठीचं आंदोलन तर नक्कीच नाही. एक तर प्रशासनाने अगोदर झालेली आंदोलनं सगळी चेक करून घ्यावीत. ज्या ज्या वेळेला दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारची गोष्ट, त्यावेळेला ते दुप्पट उसळलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी भानगडीत पण पडू नये. आणि मी हे कोणासाठी करतोय? माझ्यासाठी करतोय. ह्याच्यात काय माझा वैयक्तिक स्वार्थ आहे? मग प्रत्येकाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे आणि ह्याच्यामध्ये मग मतं मिळवण्याचं प्रत्येक गोष्ट तिकडेच येऊन थांबायला पाहिजे का? दुसरे त्याला अँगलच नसतात का कुठच्याही गोष्टीला? इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांशी तुमची चर्चा झाली का या मुद्द्यावर? बोलणं झालं का? होतं का? नाही बाबा, सध्या मी तसा अस्पृश्य आहे राजकारणात. पण मग तुमच्या बाजूने तुम्ही दरवाजे का नाही उघडले किंवा इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांना या गोष्टी समजावून सांगण्याचं? मी काय दरवाजा उघडून असा उभा राहू की काय? सर्वसाधारणपणे असं आहे की विरोधी पक्ष हा कोणताही विरोधी बाजूकडनं म्हणजे कुठच्याही इतर पक्षाकडनं उचलला गेलेला आणि जनतेला आवडलेला किंवा जनता ज्याच्यावर उचलून उठली असा प्रश्न उचलतात. साधारण बघा तुम्ही, काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गोवारी चेंगराचेंगरीत गेले होते आणि गोवारींचा हत्याकांड असं त्याला म्हणतात. तो मुद्दा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उचलला होता आणि नंतर सत्ता जाण्यामध्ये, युतीची सत्ता येण्यामध्ये पण थोडा त्याचा हात होता. या सगळ्या गोष्टीमध्ये असंतोष लोकांमध्ये झाला त्याचा. या मुद्द्यावर महाराष्ट्रभर तुम्ही जे आंदोलन केलं, महाराष्ट्रभर आंदोलन उभं राहिलं, याबाबत विरोधी पक्ष म्हणजे सेना, भारतीय जनता पक्ष तेवढ्या कळकळीने आणि तीव्रतेने उभे राहिले नाही, जबकि सरकारला कैचीत पकडण्याची किंवा कोंडीत पकडण्याची शक्यता होती. तुम्ही याचं विश्लेषण कसं करता? नाही, मला असं वाटतं इतरांची मतं काबीज करण्यामध्येच त्यांचं जास्ती लक्ष. आता इतरांची म्हणजे इतर समाजाची, मराठीतर. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं हा मराठी माणसाचा अपमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या जीवावरती सत्ता येऊ शकत नाही असं ह्याच्यापुढे नाही होणार. ह्याच्यापुढे मराठी माणसाच्या नावावरतीच सत्ता येणार. जे आजपर्यंत घडलं नव्हतं ते ह्याच्यापुढे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि त्यांचं कसं आहे मला सांगा, समुद्रकिनारी राहणारी ही मराठी माणसं समुद्रकिनारी राहतात म्हणून यांची मेंदू सडके आहेत असं एक बिहारचा खासदार लोकसभेमध्ये बोलला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले 48च्या 48 खासदार गप्प राहिले. एकाही खासदारांनी त्याला प्रतिक्रिया दिली नाही, प्रतिकार केला नाही.
त्याच्यावरती काही बोलणं झालं नाही. म्हणजे लोक बोलताना, भाषण करताना सी डी देशमुखांची उदाहरणं द्यायची. कसा नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला आणि वगैरे, हे सगळं भाषणात ठीक. आणि तिथे धडधडीत अपमान होत असताना लोकसभेमध्ये 48 पैकी एकही खासदार बोलायला तयार नाही होत. का असं होतं? याचं कारण इतरांची मतं त्यातनं जातात. मराठी माणसाच्या मतावरती विश्वासच नाही. म्हणजे मराठी माणूस मराठी म्हणून एकवटून मतदान करू शकतो किंवा राज्य हातात देऊ शकतो असा विश्वासच नाही आहे लोकांचा. मला तोच विश्वास उभा करायचा आहे. इथे दुसरा एक प्रश्न उभा राहतो. अशा प्रकारे यश मिळवण्याकरता एका मजबूत संघटनेची आवश्यकता असते. संघटना म्हणजे पक्ष या अर्थाने नव्हे, संघटना म्हणजे खालीपर्यंत बांधलेली अचूक माणसं आणि सर्वदूर पसरलेलं अशा प्रकारचं एक जाळं माणसांचं. तुम्हाला काय वाटतं की या 2.5 वर्षात अशा प्रकारचं जाळं आणि अशा प्रकारची माणसं उभी करण्यात तुम्ही यशस्वी झालेले आहात? 100%. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही कुठकुठच्या अँगलने बघताय बरं का, हा वेगळा भाग. पण महाराष्ट्रामधल्या तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही जाऊन विचारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुम्हाला कार्यकर्ता हा सापडणारच. प्रत्येक ठिकाणी कुठच्याही तालुक्यात तुम्ही जा. इतक्या कमी वेळामध्ये इतका सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरलेला दुसरा पक्ष मला सांगा. इंडिपेंडेंट